आता मित्राच्या प्रेमाबद्दल बोलायचं तर एक प्रसंग ऐकूया आपण. गोकुळ सोडून कृष्ण द्वारकेत आलेत. सुदामा आपल्या मित्राला भेटायला आलेत. त्याचे पाय जीर्ण शीर्ण जखमांनी भरलेत. दोघे खूप गप्पा मारतायत. सुदामा सोबत बोलत असतानाच थकलेल्या सुदामाला डोळा लागतो. श्रीकृष्ण सुदाम्याचे पाय आपल्या हातात घेऊन दाबत दाबत बालपणीच्या आठवणीत रंगून जातात. रुक्मिणी येते. कृष्णाची अशी अवस्था बघून म्हणते, मित्राच्या आगमनाने खूपच भावूक झालात तुम्ही. गोकुळ सोडताना यशोदा मातांना बघून तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही, आणि आत्ता आत्ता सुदाम्याचे जखमी पाय बघून तुम्ही तुमच्या अश्रूंनी धुवून टाकले होते. कूटनीती, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर तुम्ही काही विचार न करता त्याला सगळी संपत्ती देऊन टाकली. कृष्ण म्हणतात, रुक्मिणी, तो माझा बालपणीचा मित्र आहे. लगेचच तिथे सत्यभामा येते. ती म्हणते, पण बालपणी गुरुमातेनं तुम्हा दोघांना वाटून खायला दिलेले हरभरे त्यानं तुमच्यापासून लपवून खाल्ले. मग अशा मित्रासाठी तुम्ही एवढी उदार भावना दाखवता? कृष्ण हसत हसत म्हणाले, सत्यभामे, अगं संपूर्ण सृष्टीने त्याचे आभार मानले पाहिजेत. त्यानं ते हरभरे भुकेमुळे नाही खाल्ले ग. त्याने म्हणून खाल्ले की त्याला नको होतं की त्याचा मित्र दरिद्र हो. त्याचा मित्र म्हणजे मी. ते हरभरे एका ब्राह्मण स्त्रीच्या घरातून चोरले गेले होते. त्या ब्राह्मण स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी हा हरभरे खाईल तो आयुष्यभर दरिद्र राहील. हे सगळं माझ्या मित्राला सुदामाला माहिती होतं ग, आणि म्हणून ते त्याने लपवून खाल्ले. तो मला ईश्वराचा अंश मानत होता. ईश्वरानं हे हरभरे खाल्ले तर ईश्वरच दरिद्र होईल, आणि ईश्वर दरिद्र झाला तर तो सृष्टीचं दरिद्र कसं काय, म्हणजे तो काय करेल सृष्टीसाठी, कल्याण कसं करेल? सुदामानं स्वतः दरिद्र होणं म्हणून स्वीकारलं. त्याची ही अवस्था माझं भलं इच्छिल्यामुळे झाली आहे. माझ्या मित्राचा हा त्याग आहे. मित्र म्हणजे नक्की काय हो? धूसर झालेल्या आठवणीच्या नंतरही अचानक एकमेकांची सवय होणं म्हणजे मैत्री. ओढीनं मनात निर्माण झालेला आपला आठवणीचा कप्पा म्हणजे मैत्री. बोलताना विसर पडलेला शीण आणि मनासी गुंफलेली सुंदर वीण म्हणजे मैत्री. व्यावहारिक जगातील नुरमिळी गवताचं एक नाजूक पातं म्हणजे मैत्री. शत्रूंनीही हेवा करावा आणि जगानं पूजावं असं चिरंतन पवित्र नातं म्हणजे मैत्री. आयुष्याच्या तिन्ही सांजेलाही ऐकावीशी वाटणारी सुंदर शीतल तान म्हणजे मैत्री. जगण्याच्या प्रत्येक पानावर मोरपिसं फिरवणारं सुगंधित असं देखणं पान म्हणजे मैत्री. हसता 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 अलगद असे टिपावे अश्रू की डोळ्यांच्या कडांनाही ते कळू नये म्हणजे मैत्री. ओळखीची ओढ लावणारी कायम बहरलेली सदाफुली म्हणजे मैत्री. आणि परत मी म्हणेन, कृष्ण सुदामाला अजरामर करणाऱ्या पवित्र नात्याची कहाणी म्हणजे मैत्री. मंडळी, हे झालं मैत्रीचं नातं. आता मी तुम्हाला प्रियकर प्रेयसी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगणार आहे, किंवा त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. मंडळी, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं ते सेम असतं. प्रेम कधी रुष्ण असतं, डोळ्यांनीच ते हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा बरं का. दोन ओळीची चिठ्ठी म्हणजे सुद्धा प्रेम असतं, आणि घट्ट घट्ट मिठी म्हणजे सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. मंगेश पाडगावकर म्हणतात ते अगदी खरं आहे. प्रेयसी आणि प्रियकरासाठी अनेक सुंदर रचना सगळ्या भाषेमध्ये आहेत, पण मला तुम्हाला प्रोफेसरच्या गाण्याबद्दल सांगायचं आहे. मला ते गाणं खूप आवडतं. त्या गाण्यात प्रियकर प्रेयसीला साथ घालतो.
ए गुलबदन. वा, क्या बात है. तिला साथ घालायची आहे. तिच्या मूर्तिमंत लावण्याला, त्या अनुपम सौंदर्याला मारलेली ती हाक अशी असली पाहिजे की तिची पावलं थबकली पाहिजेत, तिचं काळीज हललं पाहिजे. ए हे अक्षर किती मधुर, उत्कट, बांधून ठेवणारं, प्रेमात पाडणारं असू शकतं, याचा साक्षात्कार ह्या गाण्यात होतो. त्या पहिल्या ए वरून हजार जीव ओवाळावे, अनंत वेळा ऐकावी अशी ही ओढ कितीही निष्ठुर प्रेयसी असली ना, तरी ती हाक ऐकून विरघळेलच. आणि अहो, आवाजाचा पोत ए वरचा, तो नाजूक हेलकावा. ए गुलबदन, ए गुलबदन, फूलों की महक, कांटों की चुभन, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए. तुम्ही से न म्हणता किसी से असं मानभावीपणे हसरत जयपुरी लिहितात. त्यांच्या नजाकतची कमाल आहे. शंकर जयकिसनने दिलेली चाल हजारो वेळा दाद द्यावी अशी. तुम्ही परत परत ऐका. त्या ए नंतरचा पॉज नसता तर गाणं वरच्या सुरात सुरू होतं, कारण ते संबोधन आहे. आणि कहीं आज हो जाए नंतर व्हायोलिनचा पीस अगदी विजेसारखा कोसळतो. ते त्या मनोवस्थेचं प्रतीक आहे. समजून केलेलं वाद्य संयोजन गाण्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलंय. आपल्या रेशमी पोच सारख्या असलेल्या आवाजांनी रफी साहेबांनी हे गाणं ऐकणाऱ्याला गुंगवून टाकलंय. प्रत्येक टप्प्यावर आवाजात बदल करून त्यांनी दर्शकांच्या, श्रोत्यांच्या समोर हे गाणं ठेवलंय. आणि हो, अहो, चित्रपटात वेळोवेळी शम्मी कपूरची देहबोली, टायमिंग सगळ्याला दाद दिली पाहिजे. गाण्याच्या मागे सातत्याने ऐकू येणारं व्हायोलिन, प्रेमाच्या धुंदीतून जागं होणं अगदी अशक्यच. मग ऐकूया हे गाणं, ए गुलबदन, अजय नित्तेच्या आवाजात.